श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्याकडे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातला सगळ्यात पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण सगळीकडे साजरा केला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो. काही ठिकाणी करतात आणि काही ठिकाणी नाही करत. ज्यांच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार भावाचा उपवास केला जातो. आदल्या दिवशी म्हणजे 28 तारखेला भावाचा उपवास हा धरला जाणार आहे आणि 29 तारखेला नागपंचमीच्या दिवशी गोडाधोडाचा पदार्थ खाऊन भावाचा उपवास सोडला जातो. आणि काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच उपवास केला जातो आणि तो उपवास संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. ज्या भागात जशी पद्धत असते त्यानुसार नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीचा सण हा खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये किंवा पृथ्वी तलावरती फक्त एकच दिवशी नागाची पूजा केली जाते आणि तो दिवस असतो नागपंचमीचा. नागपंचमीच्या दिवशी नागोबाला भावाची रूपात बघून त्यांचं पूजन केलं जातं. ज्याप्रमाणे एक भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो त्याचप्रमाणे नागोबा हे आपल्या सर्व बहिणी भगिनींचं रक्षण करत असतो. म्हणून या दिवशी पूर्ण भक्तिभावाने नागाची पूजा केली जाते. असं म्हणतात की नागपंचमीचा सण हा विशेष करून घरातल्या मुलींसाठी, लेकींसाठी आणि सुनांसाठी म्हणजे थोडक्यातच स्त्रियांसाठी केला जातं. यावर्षी ज्यांचं कोणाचं नवीन लग्न झालेलं असतं त्या पहिल्या नागपंचमीच्या सणाला माहेरी जातात. आणि त्याचबरोबर ज्या आपल्या घरातल्या मुली असतात, लहान मुली, की त्यांना या दिवशी आपल्याला सर्व साजशृंगाराचे सामान घ्यायचे असते. जशी आपली परिस्थिती असेल त्यानुसार सर्व साजशृंगाराचे सामान घ्यायचं असतं. त्याचबरोबर एखादं नवीन वस्त्र देखील घ्यायचं असतं जेणेकरून त्यांचं मन संतुष्ट होतं आणि आपल्या घरावर, दारावर सर्वांवरच महालक्ष्मीची कृपा होत असते. असं म्हणतात की जेव्हा आपण हा नागोबाचा नागपंचमी सण साजरा करतो तेव्हा नागोबा हे आपल्या सर्व भगिनींना बहीण मानून त्यांच्या सर्व इच्छा ही पुरवत असतो. म्हणून या दिवशी पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने नागोबाची पूजा करावी. त्यासाठी आपल्याला एक नागोबाचा नागनरसोबा हा नागपंचमीच्या दिवशी आणायचा असतो. तो काही जण श्रावण सुरू झाल्यावरच लावतात, तर काही जणांनी नसेल लावला तर तो नागपंचमीच्या दिवशी आवर्जून लावावा. जिथं आपलं देवघर असेल तिथंच हा नागनरसोबा हा भिंतीला चिटकवून लावायचा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला नागनरसोबा, ज्योती, बुध आणि बृहस्पती असे सर्व एकत्रित भेटतात. इथेच आपल्याला नागाचं चित्र देखील पाहायला भेटतं. काही ठिकाणी नागाचं एका पाटावरती तांदूळाच्या रूपामध्ये प्रतिमा स्थापित केली जाते, पण काहींकडे तशी पद्धत नसते. फक्त नागनरसोबा लावायचा आणि त्याला आघाडा आणि दुर्वांची माळ घालायची आणि लाया ह्या अर्पण करायच्या. त्याचबरोबर प्रसादासाठी या दिवशी दूध आणि साखर ही नागोबाला अर्पण केली जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी कापत चिरत नाहीत, त्याचबरोबर तवा ठेवत नाहीत, फोडणी घालत नाहीत आणि या दिवशी पांढरा भातसुद्धा खाल्ला जात नाही. असं म्हणतात की पांढरा भात हा नागोबाचे दात असतात, म्हणून या दिवशी पांढरा भातसुद्धा खाल्ला जात नाही किंवा घरामध्ये शिजवला जात नाही. काही ठिकाणी ह्या प्रथा आजवर पाळतात तर काही ठिकाणी ह्या प्रथा पाळत नाही. जिकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीमध्ये नागोबाचं पूजन केलं जातं. या दिवशी घरामध्ये आवर्जून उकडीचे पदार्थ केले जाते. त्यामध्ये कानोले, उकडीचे मोदक, त्याचबरोबर कोथिंबिरीच्या वड्या, जे पदार्थ आपण न तळता न फोडणी देता करू शकतो तेच पदार्थ या दिवशी केले जातात आणि त्याचा प्रसाद हा नागोबाला म्हणजेच आपल्या घरामध्ये सुद्धा खायला जातो किंवा देवाला अर्पण केला जातो. ज्याप्रमाणे नागपंचमीची पूजा करणं गरजेचं आहे, कोणते नियम पाळावे, कोणते नियम पाळू नये हे गरजेचं आहे, त्याचप्रमाणे नागपंचमीची कथा ऐकणंसुद्धा खूप गरजेचं आहे. या दिवशी नागपंचमीची कथा ऐकल्याने आपल्याला पूर्ण नागपंचमीची पूजा केल्याचं फळ भेटणार आहे. तर ती कथा आता आपण ऐकूया. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. या ब्राह्मणाला 5-6 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कुणी आपल्या आजोळी, कुणी पंजोळी, कुणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून तिच्या माहेरचे कुणीच नव्हते. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला येईल असे म्हणू लागली. इतक्यात काय झाले, शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्यास आला.
ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला? पुढे त्याने मुलीला विचारले. तिनेही हाच माझा मामा आहे असे सांगितले. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामाने तिला वारुळात नेले. खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली. हिला कोणीही चावू नका. एके दिवशी नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती व्याली तिची पिल्ले वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. सर्व पोरांच्या शेपट्या भाजल्या. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, हिला लवकरच सासरी पोचून देतो. पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटी कशाने तुटली? तिने मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिने आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ लाह्या, दूध वगैरे ठेवले. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्ले पाहत होती. सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असे म्हणून मनोभावे नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार नागांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारे नागपंचमीची कहाणी ऐकून या दिवशीची सांगता होते. या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.